मित्रांनो, वेलकम टू ब्लॉग्स बाय द वे. तर मी नागपूरला आलो होतो म्हणून म्हटलं की इथे दीक्षाभूमी आहे, तर तिकडे पण जाऊया आणि तोच एक चांगला व्लॉग होईल म्हणून मी इकडे आलो आहे दीक्षाभूमीला. कारण की उद्या परत जायचं आहे आम्हाला पुण्याला म्हणून. तर आता आतमध्ये मी आलो आहे, जस्ट एंट्री केली आहे. आता बघूया तिकीट वगैरे काय आहे, बघता येईल आपल्याला काय काय ते. सो लेट्स गो. आधी आपल्याला चप्पल इथे काढायला लागेल, चप्पल काढून जावं लागेल आतमध्ये. इथे आतमध्ये तुम्हाला दिसतच असेल की गौतम बुद्धाची मूर्ती आहे आणि हे एक मिनिएचर पण आहे. मला वाटतं हे दीक्षाभूमीचंच मिनिएचर तिथे ठेवलं आहे, खूप मस्त आहे. आणि ह्या बाजूला म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणजे पूर्ण जीवनप्रवासाचं हे आहे, फोटोज आहेत. तिकडे पण आपण जाऊया आता. तर ॲक्च्युली ह्या दीक्षाभूमीचं काम 1968मध्ये चालू झालं होतं आणि 2001मध्ये ते पूर्ण झालं, तेव्हा त्याचं इनॉग्रेशन पण केलेलं होतं. तर आंबेडकरांनी जेव्हा दीक्षा घेतली होती तेव्हा जवळजवळ 4 लाख लोक होते की त्यांच्यासोबत दीक्षा घेतली. 4 लाख लोक तेव्हा बौद्ध झाले. मित्रांनो, इथे तुम्हाला दिसत असेल की सगळे फोटो आहेत, म्हणजे आंबेडकरांच्या आईवडिलांपासून ते त्यांची पूर्ण जर्नी ही ह्या फोटोमध्ये आहे. एक फोटो आहेत हे सगळे, कसे कसे ते शिकले वगैरे, काय काय केलं त्यांनी, सगळं इकडे आहे. हा पण फोटो बघा तुम्ही, ह्याच्यामध्ये जेव्हा आंबेडकर लॉ मिनिस्टर होते तेव्हाच्या असेंब्लीचा फोटो आहे हा. हा अजून एक फोटो आहे कॉन्स्टिट्यूशन मेंबर्स सोबत. हे पण फोटो आहेत जे तेव्हा बाहेर जायचे भाषण वगैरे करायला, तर त्या ठिकाणचे फोटो आहेत. हे त्यांचं जे दिल्लीमध्ये त्यांचं जे घर होतं तिथला फोटो. तर आपल्याला माहिती आहे की त्यांची लायब्ररी खूप मोठी होती डॉक्टर आंबेडकरांची, तर इथलाच हा एक फोटो आहे. तर हा फोटो जेव्हा त्यांनी कॉन्स्टिट्यूशन संविधान आपलं तयार केलं तर तेव्हाचा हा फोटो आहे. तर हे फोटो जेव्हा त्यांच्या मीटिंग वगैरे व्हायच्या त्याचे फोटो आहेत इकडे लावलेले. तर हे जे फोटो आहेत ना, तर हे फोटो हे नागपूरमधलेच आहेत, जेव्हा त्यांनी दीक्षा घेतली होती बौद्ध धर्माची 14/10/1956ला, तेव्हाच हे फोटो आहेत. हे पण तेव्हाचेच फोटो आहेत, 15/10/1956चे, जेव्हा त्यांनी नागपूरमध्ये इथे भाषण दिलं होतं आणि तिथं आता आपण आलो आहे. तर जेव्हा त्यांनी दीक्षा ग्रहण केली बौद्ध धर्माची, तर तेव्हाचा हा फोटो 14 ऑक्टोबरचा. आणि काही दिवसांनी म्हणजे 6 डिसेंबरला 1.5 महिन्यांनी त्यांचा महापरिनिर्वाण झालं, तेव्हाचा हा फोटो. तर इथे असे स्तूपांचे वगैरे मिनिएचर ठेवलेले आहेत. हे मला वाटतं पार्लमेंटचं मिनिएचर आहे. हे मला वाटतं भीमा कोरेगावचं जे स्तूप आहे त्याचं हे मिनिएचर आहे. परत इथे पण एक आहे लाकडाचं बनवलेलं मस्तपैकी, हे पण दीक्षाभूमीचंच आहे. बाहेरनं जर तुम्ही बघितलं तर हे खूप असं मोठं स्तूपाच्या आकाराचं बनवलं आहे, डोम. आणि हे पण जे आहे हे बौद्धकालीन जेव्हा असायचे असे महाद्वार किंवा एंट्री पॉईंट्स, तर तेव्हा असं स्ट्रक्चर असायचं, तर तेच त्यांनी इथे तसं बांधलेलं आहे. तसंच सेम इथे आहे, हे तुम्ही बघू शकता. तर इकडे पुढे लोकांना बसायला वगैरे त्यांनी गार्डन केलं आहे. तिथे एक पिंपळाचं मोठं झाड पण आहे मागे, आणि तिकडे समोरच्या साईडला लॉन आहे बसायला लोकांना. परत बेंचेस पण आहेत.
तर हे जे पिंपळाचं झाड आहे तर त्याला बोधी ट्री असं पण म्हणतात, कारण की गौतम बुद्ध ह्या झाडाच्या खाली बसले होते ध्यान करायला. आपल्या जीवनामध्ये म्हणजे चोरी करता येत नाही आपल्या आयुष्यात. भ्रष्टाचार म्हणजे करप्शन करणे म्हणजे चुकीचं आहे. जर आपण आंबेडकरवादी असलो, बुद्धिस्ट असलो, आता पोलीस डिपार्टमेंटची 4-5 केस आहे. तर आंबेडकरांनी ज्या 22 प्रतिज्ञा सांगितल्या होत्या त्या इथे आहेत, इथे वरती तुम्ही बघू शकता, वाचू शकता. तर मित्रांनो इथे पण बाहेर आहे ना गौतम बुद्धांची आणि आंबेडकरांची मूर्ती आहे. तर मित्रांनो इथे पूर्ण देशातनं लोक येतात बघायला, वेगवेगळ्या सिटीजमधून, स्टेट्समधून, कारण की ही खूप महत्त्वाची जागा आहे. तर नागपूरला तुम्ही कधी आलात तर इथे नक्की या आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत राहा व्लॉग्स बाय द वे.